नमस्कार, मी श्रद्धा कांबळे. ग्लोबल इंडिया 24 न्यूज. ग्लोबल इंडिया 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 न्यूज या चॅनलमध्ये. परंतु आम्हाला या ठिकाणी वितरण कसं करायचं याची कल्पना नसल्यामुळं शेतकरी संघर्ष यांच्याशी पुकारकर साहेबांनी संपर्क साधला आणि ह्यापूर्वी आपल्या गाड्या आल्या. आजही आपण 5-600 किट या ठिकाणी घेऊन आलो. माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती असेल की तुम्ही ह्या अनेक वेळेस ह्या संकटातनं पुढे गेलेलात आणि हे संकट टेम्पररी असतं, कायम स्वरूपी राहत नाही. तुम्ही याच्यात खचू नका आणि आपल्या एका कुटुंबावरती एका कर्त्या माणसावरती पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, सर्व आहे. याच्यातून आपण निश्चित 100% बाहेर निघणार आहे. सरकार मदत करतंय, काही संस्था मदत करत्या. आम्ही अजून आवाहन करू की बाबा शेतकरी राजाला प्रचंड या ठिकाणी आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि हा गोदापट्टा म्हणाल तर मागे 2-3 वर्षापासून गोदापट्ट्याने पूर्ण महाराष्ट्राला अन्नधान्य पुरवलं. जेव्हा जेव्हा सन्मान्य मनोज जरांगे पाटील साहेबांची सभा असेल, आम्ही मुंबईवरून आलो, एकदाही आम्ही उपाशी नाही गेलो. आता आमची सर्वांची जबाबदारी आहे की तुमच्या पाठीमागे उभं राहण्याची. परंतु काही अशा आम्हाला कानावरती आलं की शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन खत बियाणे विकत घेतले ना, आता प्रचंड अडचणीत आहे. लोकांचं पाऊल पूर्ण काळजी विनंती आहे. आपण या संकटातून 100% बाहेर निघणार आहे. आपल्या वडिलांनी असेल, आजोबा आता तुम्ही तर आतमध्ये जाऊन पाहिलं मी तरी एक उभा आहे. काहीच नाही. आता हे दुसऱ्याची भांडी आणून खायला लागलो. इकडे बघा, संपूर्ण समाज तुमच्या पाठीमागे आहे आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे. आज मुंबईतून आपण विनोद कोकरकर साहेब असेल, आपली महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून आपण आपले साहेब आहेत यांच्याकडे आपण सर्व या किट पोस्ट केलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून जिथं खरी गरज आहे इथे आपल्याला हे घेऊन आलेले दादा. आणि उर्वरित ज्या किट आहेत हे यांच्या माध्यमातून खरी ज्यांना गरज आहे त्या ठिकाणी सर्व दिले जाणार आहेत. तुम्ही खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि आपण इकडे बघा तरी सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यावर प्रचंड संकट येते अनेक वेळेस, तर तो खचत नाही. कारण की काय होतं, जर का घरातला माणूस खचला करता तर ते मुलं बाळ कोणच्याकडे बघेल, सगळं लेकी बाईचं लग्न ह्या ते कोण बघणार आहे नंतर. तर ती तुमची तुम्हाला जरा एक खंबीरपणे उभं राहायचं. जसे जरांगे पाटील साहेब एवढं तकलीफ त्याला तरी पण समाजासाठी उभं राहतं, तसे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी उभं राहायचं. तुम्हाला आम्ही परत या ठिकाणी अजून मदत घेऊन येऊ. तुम्हाला काहीतरी अजून घरातले काही सामान लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा मदत घेऊन येऊ. फक्त तुम्ही धीर खचू देऊ नका. आणि सगळ्यांना तरी सुद्धा बघा आपल्या शेतकरी राजावर प्रत्येक वेळेस संकट येतं. आपल्या मराठा बांधवांकडनं होईल जेवढं त्यांच्याकडनं होईल तेवढं सहकार्य 100% करू आम्ही. आता जेवढं आमच्याकडनं झालं तेवढं आम्ही घेऊन आलो. अजून काही झालंच तर तेही नक्कीच घेऊन येऊ, एवढं आम्ही सांगतो. तुम्हाला एवढं शब्द देतो. बंधू झाले म्हणजे पूर्ण पुराचं पाणी घरामध्ये शंभर किट दिल्या होत्या, त्यातल्या 10 किट फक्त आपण रामसगावला दिले, बाकीच्या उर्वरित इतर गावाला दिले. म्हणून थोडी मदत जशी आपल्यापर्यंत पोहोचली तशी ती वितरित करण्याचं काम आपण इमानतद्वारे करत आहोत. यात सगळ्यात गरजूपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आज कमी मदत आहे ती पोहोचताना अडचणी होत्या, समजून घ्या. एकमेका सहाय्य करू, मदतीचा हात देऊ. या पद्धतीनं आपण आपलं स्लोगनच वापरलेले की एकमेका मदत करू, सहाय्य करू आणि मदतीचा हात होऊ. या पद्धतीनं मदतीचा एक हात तुमच्यापर्यंत पोहोचल्या. पाऊस थांबल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या ऊसाच्या शेतीमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि ऊसाचं प्रचंड असं
नुकसान झालेलं आहे. शेतकरी राजा या ठिकाणी मध्ये आहेत. आपण ह्या ठिकाणी रामसगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना ह्या शेतामध्ये आहोत आणि प्रचंड ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. डोंबिवलीच्या वतीने पूरग्रस्त शेतकरी राजासाठी दिलेली मदत योग्य ठिकाणी आपण पोस्ट केलेली आहे. सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ग्लोबल इंडिया 24 न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी श्रद्धा कांबळे. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात.